तंत्रज्ञानाच्या युगात मराठीचाही मोठा पगडा आहे. जेवढी जास्त आपण दैनंदिन जीवनात ही भाषा वापरू तेवढी ती समृद्ध होईल. 2000 वर्षांची परंपरा असलेली मराठी भाषा कधीही संपणार नाही. भाषा ही प्रवाही हवी, त्यात शब्दांची देवाणघेवाण झाली पाहिजे. त्यामुळे आग्रहानं मराठी वाचन लेखन करावं लागेल. मराठी ही अभिजात होती, आहे आणि राहील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मराठी भाषा विभागाच्या वतीनं कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचं आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित करण्यात आलं होतं. मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचं संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूनं मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीस आणि संस्थेस भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन 2023 या वर्षासाठी डॉक्टर रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, तर मनोविकास प्रकाशन पुणे या संस्थेस श्री पूज्य भागवत पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विंदा करंदीकर यांचं जीवन गौरव पुरस्काराचं स्वरूप 5 लाख रुपये, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं असून श्री पू भागवत पुरस्काराचं स्वरूप 3 लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं आहे. त्याचबरोबर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 डॉक्टर प्रकाश परब यांना, तर संस्थेसाठी देण्यात येणारा पुरस्कार वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव या संस्थेस प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार डॉक्टर कौतिकराव ढाले पाटील यांना, तर संस्थेसाठी देण्यात येणारा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक या संस्थेस प्रदान करण्यात आला. प्रत्येकी 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मराठी दिन राज्यात सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. या माध्यमातून मराठी भाषेच्या जागर होत आहे. बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके अशी ही मराठी भाषा आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी अजरामर साहित्य कृती तयार केल्या. मराठी समाज भाषा विज्ञान वर डॉक्टर परब यांचं प्रभुत्व आहे. साहित्य क्षेत्रात कौतिकराव ढाले पाटील यांचं मोठं योगदान आहे. या आणि अशा अनेक भाषाप्रेमी साहित्यिक, लेखक यांनी मराठी भाषेला मानाचं स्थान मिळवून दिल्याचं सांगितलं. ते म्हणाले की मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी राज्य शासनानं भरीव मदत केली. विश्व मराठी संमेलनाला पाठबळ दिलं. जगभरातील मराठी बांधव त्यासाठी आले. खऱ्या अर्थानं मराठी विश्वात्मक झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. दावोस इथं गेले असताना प्रचंड थंडीत स्वागतासाठी मराठी मंडळी आली होती. रशियात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली अशी आठवण मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितली. मराठीबद्दल आपुलकी वाढवायची आहे, त्यासाठी नवलेखकांना आपण प्रोत्साहन देत आहोत. तांत्रिक व्यावसायिक शिक्षण मराठीत देण्याचा निर्णय घेतला असंही त्यांनी नमूद केलं.